ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बिहार विधानसभामध्ये मोठा यश मिळाल्यानंतर सध्या बोरीवलीमध्ये आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली सेलिब्रेशन सुरू आहे। सर, काय सांगाल, एक मोठा यश बिहारमध्ये मिळायला पाहायला मिळत आहे? आम्हाला संपूर्ण विश्वास होता की पुन्हा एकदा बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात NDAला बहुमत भेटणार। पण बहुमत एवढं स्पष्ट असेल, सुपडा साफ झालेला आहे राहुल गांधी आणि त्यांच्या मंडळीचा, आणि बिहारच्या बहिणीने भरभरून मतदान केलं, 72% मतदान केलं, आणि त्यामुळे आजचा जो निकाल आहे, आतापर्यंत मला जे समजलं आहे 200 पेक्षा जास्त जाग्यावरती आम्ही पुढे आहोत। आणि आत्ताच जी बातमी प्राप्त झाली आहे, तेजस्वी यादव हे 16व्या मतदानच्या फेरीमध्ये 10,000 मताने मागे आहेत। स्पष्ट जनादेश आहे, लोकांचा कौल स्पष्ट आहे, लोकांचा विश्वास मोदींवर आहे, लोकांचा विश्वास नितीश कुमारवर आहे, लोकांचा विश्वास NDAवर आहे। आजचा फरक काही मुंबई महानगरपालिकामध्ये पडणार आहे? आम्ही तर आधीपासून बोलतो आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर ज्याप्रमाणे मुंबईमध्ये विकास कामाला गती मिळाली, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, एक्वा लाईन असेल, मेट्रोचं लोकार्पण असेल, मुंबईला आर्थिक सत्तेचा केंद्र जागतिक स्तरावरती बनवण्याचं काम आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी करत आहेत। त्यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार। मुंबईच्या महापौर महायुतीचे होणार आहेत, पण बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? बिहारचा मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचाच होणार, NDAचाच होणार। कारण भाजप नंबर 1 ची पार्टी आता झाली आहे, तर का भाजप पण डिमांड करणार? भाजपला कुटुंब कसं पुढे घेऊन जायचं हे आम्हाला माहित आहे। जेव्हा आमची संख्याबळ जास्त होती तेव्हा सुद्धा आम्ही मुख्यमंत्री पद माननीय एकनाथ शिंदेजींना दिलं होतं, आणि मागे सुद्धा आम्ही नितीश कुमारजींनाच मुख्यमंत्री केलं होतं। आम्ही सगळे एकत्र मिळून लागलोय। आमचं जो नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व पार्लमेंटरी बोर्ड आणि NDAचं अलायन्स भेटून मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार। पण जे निवडणूक आयोगवर EVM मशीनवर आतापर्यंत टीका करत होते त्यांना काय सांगा? 5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं, त्या जनादेशचा सन्मानच केला पाहिजे। हिंदुस्थानचं जे लोकतंत्र आहे त्यापासून जगातील अनेक लोक शिकतात, ही लोकतंत्राची जननी आहे। आणि बिहारने एकदा पुन्हा स्पष्ट केलं की या देशातील जनताच सर्वशक्तिमान आहेत, त्याला समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये आहे, लोकांची भावना जनभावना काय आहे ती भाजपला माहीत आहे। राहुल गांधी देशात भारत जोडायला निघाले, अजून त्यांना देश समजलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।